या नवीन विश्लेषणामध्ये थेट मुद्द्यावर येऊया. वरवर पाहता हा फक्त एका रस्त्यावरचा आरडाओरडीचा आणि गोंधळाचा प्रसंग वाटू शकतो. पण थांबा, या संपूर्ण गोंधळाच्या मागे काही अत्यंत गंभीर आणि महत्त्वाचे प्रशासकीय मुद्दे दडलेले आहेत. तळागाळातील सामान्य नागरिक जेव्हा थेट प्रशासनाला जाब विचारतात तेव्हा नेमकं काय घडतं आणि त्यामागचं सत्य काय असतं याचाच आज आपण उलगडा करणार आहोत. तर हा उलगडा करण्यासाठी आपण 4 मुख्य टप्पे पाहणार आहोत. सुरुवातीला घटनास्थळावरील प्रत्यक्ष वाद, त्यानंतर मोजमापावरून झालेले आक्षेप, साहित्याच्या चाचणीची तातडीची मागणी आणि शेवटी संपूर्ण प्रशासकीय व्यवस्थेकडे मागितलेला जाब. चला तर मग सुरू करूया. भाग 1. घटनास्थळावरील वाद. या संपूर्ण प्रकरणाची सुरुवातच मुळात एका अत्यंत तणावपूर्ण आणि हाय स्टेक संघर्षातून होते. तू गुत्तेदार आहेस, तू टेप घेऊन मध्ये येऊ नको. अधिकारी बोलतील, अधिकारी बांधील आहेत. हे वाक्य नीट ऐकण्यासारखं आहे. कार्यकर्त्याची ही पहिलीच अत्यंत आक्रमक मागणी होती. खासगी कामगाराला किंवा कंत्राटदाराला पूर्णपणे बाजूला सारून थेट सरकारी अधिकाऱ्यांना जबाबदारी घ्यायला भाग पाडण्याचा हा एक स्पष्ट आणि थेट प्रयत्न होता. आता इथे गुत्तेदार हा शब्द समजून घेणं खूप गरजेचं आहे. सार्वजनिक कामे करण्यासाठी जो खाजगी कंत्राटदार नेमला जातो त्याला स्थानिक भाषेत गुत्तेदार म्हणतात. मग कार्यकर्त्यांनी या गुत्तेदाराला अधिकाऱ्यांसमोर का रोखलं? ह्याचं कारण अगदी साधं आहे. जनतेचा पैसा खर्च करण्यासाठी कंत्राटदार नाही तर अधिकारी अधिकृतपणे उत्तरदायी असतात. थोडक्यात सांगायचं तर हा सगळा जो ओरडा आणि धमक्यांचा प्रकार चालू होता तो अधिकाऱ्यांना पुढे येऊन जनतेला सामोरे जाण्यास भाग पाडण्यासाठी होता. पैशांची उधळपट्टी होत असेल तर त्याचा जाब कुण्या त्रयस्थ व्यक्तीला नाही तर थेट अधिकाऱ्यांनाच विचारला पाहिजे, हा यामागचा मुख्य आणि अगदी रास्त उद्देश होता. भाग 2. मोजमापावर आक्षेप. इथून या वादाचा रोख शाब्दिक चकमकीकडून प्रत्यक्ष रस्त्याच्या कामाकडे वळतो. आता ह्या गोंधळात एकमेकांवर फेकल्या गेलेल्या आकड्यांचं फॉरेन्सिक विश्लेषण करणं खरोखरच रंजक आहे. 3.5 इंच, 10 आणि 3 मीटर हे आकडे रस्त्याच्या कामातील कथित त्रुटी दाखवण्यासाठी वारंवार वापरले गेले. साहित्याची जाडी आणि रस्त्याची रुंदी यावरून प्रत्यक्ष घटनास्थळी मोजमाप करून अधिकाऱ्यांना कामातल्या चुका दाखवून देण्याचा हा प्रयत्न होता. याचवेळी कार्यकर्त्यांनी गावाच्या वेगवेगळ्या भागांची तुलना करायला सुरुवात केली. एका बाजूला जिथे काही महिन्यांपूर्वी पेव्हिंग ब्लॉक्स अगदी व्यवस्थित बसवले होते, तिथेच ह्या वादग्रस्त ठिकाणी ते चक्क गायब असल्याचा आरोप करण्यात आला. पायाभूत सुविधांच्या कामातील हा दुजाभाव तिथे प्रत्यक्ष दाखवून दिला जात होता. या खराब रस्त्याबद्दल जागेवरच उत्तरदायित्व निश्चित करण्यासाठी काही अत्यंत जलद मागण्या केल्या गेल्या. मोजमापाचा टेप अधिकाऱ्यांनीच धरावा, कॅमेऱ्यात रेकॉर्डिंग सतत चालू राहावं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कागदी अहवालांवर विसंबून न राहता अधिकाऱ्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी ते सत्य पाहावं. भाग 3. साहित्याच्या चाचणीची मागणी. हे स्थानिक ऑडिट फक्त रस्त्यापुरतंच मर्यादित राहिला नाही, ते लगेचच पाणीपुरवठा व्यवस्थेकडे कसं वळलं ते आता पाहूया. 50,000 हा आकडा त्या बंदिस्त पाणी शुद्धीकरण यंत्राची अंदाजित किंमत दर्शवतो. रस्त्याच्या वादानंतर या जमावाने आपला मोर्चा अचानक या महागड्या पण कथितरित्या सदोष असलेल्या पाण्याच्या युनिटकडे वळवला. पाण्याची ही सुविधा निकामी आहे हे सिद्ध करण्यासाठी तिथेच काही थेट पावलं उचलण्याची मागणी केली गेली. ग्रामसेवकाला बोलावून कुलूप उघडायला लावणं, यंत्रात 2 किंवा 5 रुपयांचं नाणं टाकणं आणि पाण्याचे सॅम्पल टेस्टिंगसाठी घेणं या अगदी रिअल टाईम ऑन द स्पॉट मागण्या होत्या. आणि जेव्हा ते पाणी बाहेर आलं तेव्हा एक धक्कादायक दावा केला गेला. ते पाणी थंड नसून चक्क गरम होतं. या खराब दर्जामुळे जमावाचा प्रशासनावरील राग साहजिकच अधिक वाढला आणि त्यांनी फक्त एका गावासाठी नाही तर परिसरातील तब्बल 17 गावांच्या पाण्याची अधिकृत चाचणी करण्याची मागणी लावून धरली. भाग 4. पारदर्शकतेची मागणी. हा सगळा संघर्ष केवळ एक रस्ता किंवा एका पाण्याच्या टाकीपुरता मर्यादित नव्हता. त्याचं उद्दिष्ट याहून खूप मोठं होतं. सुरुवातीला दिसलेला तो स्थानिक पातळीवरचा गोंधळ हा प्रत्यक्षात एका मोठ्या बहुवर्षीय सिस्टेमिक ऑडिटचा फक्त एक भाग होता. 2020-21 पासून सुरू झालेल्या ग्रामपंचायतीच्या प्रत्येक प्रकल्पाची आणि कामाची सखोल चौकशी व्हावी हा या संपूर्ण प्रकरणाचा मुख्य पाया होता. याच्यामध्ये ज्या लोकांनी पैसे खाल्लेत त्या प्रत्येकाला धरायचे आहेत. त्याच्यासाठी आमचं काम चालू आहे.
ही ओळ कार्यकर्त्यांचं मूळ उद्देश अतिशय स्पष्टपणे सांगून जाते. भ्रष्टाचाराचे थेट आरोप आणि प्रशासनावर वचक ठेवण्याची त्यांची प्रेरणा या एका वाक्यात दडलेली आहे. इथलं सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सुरुवातीच्या आक्रमकतेनंतरही आयोजकांनी हे स्पष्ट केलं की ते अंधपणे सरपंच किंवा कंत्राटदारावर वैयक्तिक हल्ला करत नव्हते. त्यांना सिस्टीममधील त्रुटी चव्हाट्यावर आणून अधिकाऱ्यांचं उत्तरदायित्व निश्चित करायचे होते. हा वैयक्तिक वाद नव्हता, तर व्यवस्थेविरुद्धचा लढा होता. या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी एक नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न समोर येतो. नागरिकांनी व्यवस्थेवर लक्ष ठेवणं अत्यंत गरजेचे आहे, यात कोणतीही शंका नाही. पण अशा प्रकारची आक्रमक तळागाळातील तपासणी कधीकधी आवश्यक नागरिक देखरेखीची सीमा ओलांडून प्रशासकीय कामात व्यत्यय ठरते का? लोकशाहीत हा समतोल नेमका कसा राखायचा, हा नक्कीच विचार करण्याजोगा विषय आहे.